दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या पार्श्वभूमीवर राज्यभर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना बंद शांततेत पाळण्याचं आवाहन केलं। बंदच्या नावाखाली कोणत्याही सामान्य नागरिकाला त्रास होऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी केलंय। विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवर टीका करत प्रकाश आंबेडकर म्हणाले, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर छर्रे वापरलेत। युनायटेड नेशन्सनी बंदी घातली असतानाही हा प्रकार घडतोय। विद्यार्थ्यांवर पाण्याचे फवारे आणि अमानुष लाठीचार्ज पाहून जालियनवाला बागेचा जनरल डायर पुन्हा एकदा जन्माला आलाय की काय असा प्रश्न पडतोय। या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। याशिवाय त्यांनी शिक्षण व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले। परीक्षेमधील घोटाळे, तरुणांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी यावर कठोर शब्दात टीका करत जनतेला अशिक्षित ठेवून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय असा आरोपही त्यांनी सरकारवर केलाय। या घडामोडीवर लोकाशा टीव्हीची नजर कायम राहणार आहे। ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही। धन्यवाद।